देशातील आणि राज्यातील कोविडमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर लक्ष हटवण्यासाठी आणखी एक प्रयत्न करत अनिल देशमुख यांच्या मागे सीबीआय लावली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर केला आहे। अनिल देशमुख यांच्यावर दाखल केलेली एफआयआर ही अत्यंत भोंगळ स्वरूपाची आणि मर्यादेचा भंग करून जे सांगितले नाही त्या विषयाला स्पर्श करणारी ही एफआयआर आहे। सीबीआय आपल्या मर्यादा ओलांडून महाराष्ट्रामध्ये काम करत आहे। सीबीआयचा राजकीय वापर होतोय असंही जयंत पाटील यांनी यावेळी म्हणाले। देशात मोघढाई लागली असे वाटावे असा आज अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कारवाईच्या प्रकारावरून वाटत आहे। अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयला 100% काहीच सापडले नसेल, त्यामुळे एफआयआर दाखल केलाय। त्यांच्या घरावर छापेमारी करण्यासाठी आधी एफआयआर दाखल केली, मग छापेमारी सत्र सुरू केले, असाही आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केलाय। असं आहे की ही चौकशी जी झाली त्या चौकशीची प्राथमिक अहवाल हा त्यांनी खरं दाखल झाला पाहिजे। मी अनिल देशमुख यांच्याशी बोललो, आणखीन काही लोक ज्यांनी तिथं आपली म्हणणं दिलं त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांना इंट्रोगेट करण्यात आलं। माझ्या ऐकवात आहे, मी काही सगळ्यांशी बोललो नाही, पण काही साधारणपणाने अतिशय सरळपणाने त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक दिलेली होती। तरी देखील तुरुंगात असणाऱ्या माणसाचं खरं समजायचं, बाहेर असणाऱ्यांचं नाही, जो आरोपी नाही आहे त्याचं नाही, पण जो आरोपी आहे त्याचं खरं समजायचं। आणि परसे बोलता बोलता मी तुम्हाला मागितले म्हणून हा तिसऱ्याला तुम्ही कुणाला तरी जाऊन सांगितलं आणि त्याने चौथ्याला तक्रार केली, हा जो सगळा प्रकार आहे तो अतिशय हे आहे। आणि आम्ही ज्यांना बाजूला केलं, आम्ही जे पोलीस कमिशनर होते त्यांच्या काळात ह्या घटना घडल्या म्हणून आम्ही त्यांना दूर केलं। आता बाजूला केल्यानंतर त्यांनी एकदम आरोप केलेला जर सरकारवर असेल तर त्या कोणताही भ्रष्टाचाराचा जर घटना होत असेल, कोणी पैसे मागितले तर 7 दिवसाच्या आत आरोप व्हायला पाहिजे, एफआयआर दाखल व्हायला पाहिजे। 7 दिवसाच्या आत नाही केलं तर जो असं सांगतो तोही गुन्हेगार होतो। आता 7 दिवसात तक्रार नाही झाली, ही कितीतरी महिन्यानंतर हे सांगतात की असं असं कोणीतरी काहीतरी म्हटलं, याला काहीच अर्थ नाही। आणि अनिल देशमुख हे आम्हा सगळ्यांना माहिती आहेत, अतिशय सुस्वभावी आणि एक्सपिरियन्स्ड पॉलिटिशियन आहेत। ते काय असे कुणालाही काही करण्यासाठी काही मोबदला मागतील असं आम्हाला वाटत नाही। तरी देखील जाणीवपूर्वक काही अधिकाऱ्यांनी कट करून आम्हाला जर तुम्ही काही करत असाल तर आम्ही तुम्हाला त्रास देऊ शकतो असं दाखवण्याचा प्रयत्न आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचं पितळ थोड्या दिवसात उघडं पडलेलं दिसेल असा मला ठाम विश्वास आहे। हा सर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जी एफआयआर दाखल केली ती वाचण्यात आली, त्यावेळी असं लक्षात आलं की अत्यंत भोंगळ स्वरूपाची आणि सीबीआयला जी मर्यादा आहे ती मर्यादेचा भंग करून पुढं जाऊन त्यांना जे सांगितलेलं नाही त्या विषयाच्या बद्दल स्पर्श करणारी ही एफआयआर आहे। आणि त्यामुळे असं वाटतंय की अनिल देशमुखांच्यावर त्यांच्या घरावर छापे घालण्यासाठीच एफआयआर दाखल केली असा त्याचा अर्थ होतोय। एफआयआर दाखल केली आणि नंतर छापे मारायचं सत्र यांनी सुरू केलं, म्हणजे जाणीवपूर्वक हे काम सीबीआयच्या मार्फत करण्यात आलेलं आहे। आपण महाराष्ट्राच्या कोविडची परिस्थिती आणि देशातली कोविडची परिस्थिती यावरून लक्ष बाजूला नेण्याचा हा एक आणखीन एक प्रयत्न केंद्र सरकार करते असं मला वाटते। त्यांचे भारतीय जनता पक्ष त्याबद्दल करते। आज महाराष्ट्राला जेवढी ऑक्सिजन पाहिजे तो आम्ही जामनगर, भिलाई, बल्लारी इथून घेत होतो। आता केंद्र सरकारने ह्या जवळून म्हणजे टँकर जाऊन मागे येईपर्यंत जो कालावधी लागतो त्याच्यापेक्षा आता जास्त लांबून म्हणजे ओरिसाच्या रूरकेला जिल्हा, संबलपूर जिल्हा इथून टँकर भरून आणायच्या सूचना केलेल्या आहेत। विशाखापट्टणमवरून टँकर भरून आणायला एक रेल्वे गेली, ती 7 दिवसांनी परत आली। त्यामुळं महाराष्ट्राचा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होण्याचा फार मोठा धोका निर्माण होतो। आमच्याकडं जवळ जे जामनगर, भिलाई आणि बल्लारी आहेत या 3 ठिकाणाहून किमान काही तासात टँकर परत येतो
त्यामुळं आज त्यामधला गॅस कमी करून जामनगरचा गॅस कमी करण्यात आला, भिलाईचा गॅस कमी करण्यात आला आणि आता आम्हाला रूरकेला आणि संबलपूरचा गॅस म्हणजे आणखीन काही तास तिथं पोचायला जास्त लागतील. एवढी टँकरची संख्या नाही आणि टँकर एवढे प्रवासात जर राहिले तर मग महाराष्ट्रातल्या गॅसचा पुरवठा कायमचा होणार नाही, असे नवे नवे प्रश्न तयार होत आहेत. आणि त्यामुळं आता रेमडेसिवीरची गरज आहे महाराष्ट्राला. दररोज 80,000पर्यंत रेमडेसिवीरची मागणी आहे. केंद्र सरकारने आता त्याच्यावर नियंत्रण ठेवलेलं आहे आणि आता साधारणपणाने 43,000 रेमडेसिवीरचे इंजेक्शन देणं त्यांनी कबूल केलेलं आहे. हे सगळं जे आहे ह्या सगळ्या मध्ये जी अवस्था भारतातल्या वेगवेगळ्या शहरांची झालेली आहे, कोविडच्या या संकटाला हाताळण्यात जे परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावरून लक्ष दुसरीकडे वेधण्याच्यासाठी अनिल देशमुखांच्या मागे लागण्याचा एवढा वेळ जर त्यांनी कोविडच्या परिस्थितीला खर्च केला आणि कोविडमधून भारताला बाहेर काढण्यासाठी जर वेळ दिला असता तर कदाचित अजून चांगली परिस्थिती निर्माण झाली असती. त्यामुळं या अशा म्हणजे एखाद्याला मुद्दामून अडचणीत आणायचं, राजकीयदृष्ट्या संकट तयार करायचा प्रयत्न करायचा आणि ज्या मर्यादा CBIला महाराष्ट्रात आहेत त्या मर्यादांचं उल्लंघन करून त्याचा FIR दाखल करायचा आणि FIR दाखल करून लगेच त्या राजकीय नेत्यावर रेड करायची, हे सगळंच अनाकलनीय आहे. आणि त्यामुळं ही मोगलाई चालू आहे का काय महाराष्ट्रात आणि भारतात असं वाटावं एवढा हा प्रकार निंदेजनक आहे. हे सगळं घडवून आणण्यामागं आज पहिल्यांदा आश्चर्य आहे की ते याच्यावर काहीच बोललेले नाही. त्यामुळे बहुतेक शंका अजून दाट होण्याचा प्रकार होऊ शकतो, कारण कुठेच रिॲक्शन नाही आहे. नाही तर काही घडलं तरी चटकन बोलणारे आमचे मित्र आज का बोलले नाहीत हा प्रश्न अनुत्तरित आहे. आहे की आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आम्ही तिन्ही पक्ष रिव्हेंज घेण्यासाठी राज्य करत नाही. कोणाच्या तरी मागे लागणं वगैरे हे आमच्या तिघाही पक्षातले कोणालाच मान्य नाही. आणि त्यामुळं त्यांची चूक झाली तर त्यांच्या मागे लागणं, त्यांच्या पाठपुरावा करणं, त्यांना अडचणीत आणणं हे महाराष्ट्राच्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्र, त्याला हे अभिप्रेत नाही. महाराष्ट्रातली जनता हे कधी पुरावा सापडला काही नक्की असेल तर ठीक आहे, करायला हरकत नाही. पण आम्ही शक्यतो अशा गोष्टी करत नाही. आम्हाला महाराष्ट्रात आज कोविडच्या परिस्थितीचा सामना करायचा आहे. काहीही राजकीय भांडण कोणाशी करण्याची आमची आज इच्छा नाही. ज्यावेळी करायचं त्यावेळी नक्कीच चांगलं करू. आज महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, कोविडमध्ये किती जनता संकटात आलेली आहे, याचा ताळतंत्र ठेवून आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे. आणि आपण CBI सारखे एजन्सीज वापरून नव्या नाही, अडचण कसली याच्यात? कायदा आहे, कायद्यानं सगळं स्पष्ट होईल, आम्हाला त्याची भीती नाही अजिबात. परंतु अशा गोष्टी करून त्याच्यात CBIने रिपोर्ट तयार करायला पाहिजे होता, तो कोर्टासमोर द्यायला पाहिजे होता. कोर्टात त्यांची काय फाइंडिंग्ज आहेत हे सांगितलं पाहिजे होतं. महाराष्ट्र सरकारचा वकील, अनिल देशमुख साहेबांचा वकील, त्याने त्याच्यावर आपलं मत मांडलं असतं. पण याच्यात काही नाही झालं आणि फक्त FIR दाखल केला आणि लगेच तिकडे जाऊन त्यांच्या घरावर रेड केली. का रेड केली? 200% सांगतो, अनिल देशमुखांच्या घरात गेल्यावर त्यांना काही सापडलेलं नसेल, पण रेड केली ही बातमी देशभर गेली. विरोधकांना घाबरवणं, विरोधकांना भीती दाखवणं हा काही लोकांचा उद्योग झालेला आहे भारतात. यावरून